तुमचं शेत गेली कित्येक वर्ष पडीकच पडलंय का? किंवा कसताय शेत पण मातीला काही उरलेलं नाही, ना ताकद ना जिवंतपणा. रसायनं टाकून टाकून मातीचा आत्माच हरवलाय. आपल्या कोकणात अनेक एकर जमिनी आज ओसाड पडल्या आहेत आणि ज्या कसल्या जात आहेत त्या तर युरिया आणि DAPच्या नशेत गुंग. पण जर मी सांगितलं की आपल्याच मातीतलं एक जुनं पारंपरिक पण आजवर दुर्लक्षित पीक तुमचं शेत परत जिवंत करू शकतं, रसायनं कमी करू शकतं आणि उत्पन्नही वाढवू शकतं. कसलं महागडं तंत्र नाही, नवा हायब्रिड नाही, हे आपलं बहुवार्षिक तूर. हो, तूर डाळीचं पीक, पण जरा वेगळ्या दृष्टिकोनातून योग्य पद्धतीनं अनेक हंगामामध्ये घेतलेला तूर हे फक्त पीक राहत नाही, शेतीचा सोबती, मातीचा वैद्य आणि शेतकऱ्याच्या भविष्यासाठी किरण बनतं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्ही केवळ बहुवर्षी तुरीचं रहस्य समजून घेणार नाही, तर कदाचित शेतीची हरवलेली आशा पुन्हा उगमाला येईल. आपण तूर म्हणजे काय समजतो? रब्बीच्या हंगामात कुठल्या तरी कोपऱ्यात टाकायचं एक पीक. थोडीफार डाळ मिळाली झाली ही संपली गोष्ट. पण खरं सांगा, आपण तुरीचं खरं महत्व कधी समजून घेतलंय का? आपल्या कोकणात खरीपात भात, नाचणी, वरी, हिवाळ्यात थोडीफार कडधान्याची पिकं, कधी भाजीपाला, पाणी असेल तर. पण वर्षानुवर्ष आपण एकच गोष्ट पाहतोच आहोत. मातीची ताकद कमी होते, खर्च वाढतोय, पाऊस चुकतोय, कधी एखादा हंगाम टळतो, कधी अर्ध शेत रिकामीत सोडतो. का? कारण काय घ्यायचं तेच समजेनासं झालंय. आणि अशा वेळी बहुवार्षिक तूर गुपचूपपणे आपली किंमत दाखवित राहिली. ज्या शेतकऱ्यांनी या तुरीचा वापर केला आहे ते काय म्हणतात माहित आहे? आपण तर फक्त डाळीसाठी लावली होती, पण जे मिळालं त्याचं मोल फार वेगळं होतं. माती मऊ झाली, ओल धरून राहू लागली आणि वरून खत टाकायची गरजच कमी झाली. तूर मातीच्या खोलवर श्वास घेते, तिची मुळे खोलवर जातात आणि शेताला विश्रांती, आधार आणि नवचैतन्य देतात. म्हणूनच तूर ही केवळ अन्न नसून आपल्या जमिनीसाठी औषध आहे आणि आपल्या शेतीसाठी नवी दिशा. चला आता पाहूया या बहुवार्षिक तुरीत असं काय खास आहे. हे पीक काही मोठा आवाज करत नाही, पण हळूहळू रोजच्या रोज तुमच्या शेताचं आरोग्य सुधारतं. नायट्रोजन स्थिरीकरण, नैसर्गिक खतं मिळवण्याचं सोपं साधन. तूर ही कडधान्य आहे, तिच्या मुळांवर लहान लहान गाठी तयार होतात. या गाठींमध्ये रायझोबियम नावाचं बॅक्टेरिया राहतात. हे हवेतून नायट्रोजन पकडून मातीला खतासारखं देतात. म्हणजे युरिया कमी, रासायनिक खतं कमी आणि मातीची सुपीकता नैसर्गिकरित्या वाढते. मातीचा कस आणि सेंद्रिय घटक वाढतो. तुरीची पाने जमिनीवर पडतात, हळूहळू कुजतात. या सेंद्रिय घटकांमुळे माती मऊ होते, जिवंत होते. भात, डाळी, भाजीपाला सगळ्यांसाठी चांगला पाया तयार होतो. कार्बन शोषण, हवामान बदलाचा थोडासा आळा. ही तूर काही 2-3 महिन्याचं पीक नाही, 5 वर्ष किंवा त्याहून पुढे टिकणारी. वाढताना ती हवेतला कार्बन डायऑक्साईड शोषते आणि मुळांमध्ये, खोडांमध्ये साठवून ठेवते. यामुळे हवामान बदलाचा परिणाम कमी जाणवतो आणि मातीची रचना अधिक सुधारते. ओल राखणे आणि मुळांचा फायदा. तुरीची मुळं खोलवर जातात, कडक माती सैल होते, पाणी जमिनीत झिरपायला मदत होते. कोकणात जसा पावसाळ्यात मुसळधार पाऊस आणि नंतर कोरड पडते, त्यावेळी ही तूर ओल धरून ठेवते आणि पाण्याचा अपव्यय कमी करते. जैवविविधता आणि नैसर्गिक संतुलन. 5-6 वर्ष शेतात राहणारं पीक म्हणजे किड्यांना, पक्ष्यांना, जमिनीखालच्या जीवांना एक हक्काचं घर. यातून तयार होतं नैसर्गिक संतुलन. कीटनाशकांची गरज कमी आणि इतर पिकांनाही याचा फायदा होतो. थोडा खर्च पण जास्त उपयोग. फक्त डाळ नव्हे, जळणासाठी लाकूड, आच्छादनासाठी काड, हिरवळासाठी खत. एकच पीक पण शेताला अनेक पद्धतीनं उपयोगी. कमीत कमी मेहनतीत सतत थोडी कमाई देणारं पीक. एकच पीक पण अनेक फायदे. आणि शेती अशी जी फक्त निसर्गावर अवलंबून नाही, तर त्याच्याशी हातात हात घालून चालते. आता पाहूया या बहुवार्षिक तुरीची लागवड कशी करावी. चांगल्या उत्पादनासाठी सुरुवातच पक्की हवी.
एप्रिलच्या शेवटी किंवा मेच्या सुरुवातीला तुरीची रोपं तयार करावी. रोप नर्सरी ट्रे मध्ये तयार करावे. ट्रे मध्ये कोकोपीट आणि वर्मी कंपोस्ट मिसळावे. कोकोपीट उन्हाळ्यात ओलावा टिकवून ठेवतं. वर्मी कंपोस्ट रोपांना सुरुवातीचे पोषण मूल्य पुरवतो. नर्सरी ट्रे हे हवेत टांगून ठेवावे. यामुळे रोपांची मुळे जमिनीत शिरत नाही. ट्रे उचलताना मुळं मोडत नाहीत. यांचे टॅपरूट किंवा सोट मूळ सुरक्षित राहतं आणि रोपं चांगली जगतात. रोपं छायेत ठेवावीत उन्हाळ्याच्या बचावासाठी. कोकणात बहुतांश वेळा तूर बांधावर लावली जाते. जिथे मातीची सुपीकता वाढवायचा प्रमुख उद्देश असतो तिथे तूर 4.5 ते 6 फूट अंतरावर रांगांमध्ये लावली जाते. तूर आणि हळद ही खूप उपयुक्त जोडी आहे. तूर थोडी सावली देते, ज्यामुळे हळदीला थोडं पोषण आणि थंडी कमी भासते. या एकत्र लागवडीमुळे मातीचा पोत सुधारतो आणि उत्पन्न वाढते. तर मित्रांनो, तूर म्हणजे फक्त डाळ नव्हे, ती निसर्गाची देण आहे. तूर ही आपल्या मातीसाठी, पर्यावरणासाठी आणि आपल्या उत्पन्नासाठी उपयुक्त ठरते. बहुवार्षिक तूर म्हणजे एक गुंतवणूक आहे, जिचं परतफेड माती, पर्यावरण आणि आर्थिक सुबत्तेच्या रूपात आपल्याला मिळतं. ही केवळ शेती नव्हे, हे भूमिपूजन आहे, नवा युगाच्या नैसर्गिक शेतीचं. आता वेळ आहे विचार बदलण्याची. फक्त तात्पुरत्या उत्पादनाकडे न बघता मातीतल्या भविष्यासाठी पेरणी करा. म्हणूनच जर या व्हिडिओमधून तुम्हाला काही नवं शिकायला मिळालं असेल तर एक छोटीशी कृती करा. व्हिडिओला लाईक करा, खाली कॉमेंट करून तुमचा अनुभव शेअर करा. किमान 5 शेतकऱ्यांना हा व्हिडिओ पाठवा. आणि हो, आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, बहुवार्षिक तूर लावूया आणि आपल्या भूमीत पुन्हा जीवन निर्माण करूया.